झोपेत दिलेल्या वचनामुळे कशा प्रकारे राजा हरिश्चंद्रांची त्यांच्यावर वेळ आली याबाबत संताजी जगनाडे महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला माहिती सांगतात. संत जगनाडे महाराज म्हणतात की झोपेत असताना दिले दान राजा हरिश्चंद्राने 3.5 भार. म्हणजे राजा हरिश्चंद्र जेव्हा झोपेत होते तेव्हा त्यांनी भार दिले, दान दिले. कोणतं दान दिलं तर 3.5 भर असलेलं सोनं, म्हणजे मौल्यवानरित्या देण्याचं त्यांनी दान दिलं. हे खूप मोठं दान होतं. भार सुवर्ण होईना ते पुरे, पुरे सर्व देऊन घेतले स्वतःस विकुनी. म्हणजेच काय तर हे भार त्यांना, हे गेलेलं दान, हे सोन्याचं भार कमी पडू लागलं. म्हणून त्याच्या पुढे जाऊन काय करावं आपण की जेणेकरून आपण दिलेलं दान कमी पडू नये, म्हणून राजा हरिश्चंद्राने स्वतःला देखील विकून टाकलं. कोणत्याही क्षणाचा विचार न करता आपण दानशूर आहोत आणि ह्या दान आपण दिलंय तर ते कसं आपण तोटल्या जावं आपल्याकडून, म्हणून त्यांनी स्वतःला देखील विकून टाकलं. शेवटी संत जगनाडे महाराज म्हणतात की संतू तेली म्हणे हो म्हणे ही झोप, हिचा सर्वांही करा करा कोप. संत जगनाडे महाराज ह्या शेवटच्या वाक्यातून सांगतात, ओळीतून, की अशा झोपून राहण्यापेक्षा, अशा निष्क्रिय राहण्यापेक्षा राग केलेला कधीही चांगला, कोप केलेला कधीही चांगला. याचे कारण म्हणजे झोपेत राहून काहीही साध्य होत नाही, उलट केलेल्या गोष्टीमुळे कुळाचा नाश होतो. आपण सुद्धा अनेक गोष्टीसाठी झोपेत राहून चालणार नाही. जर आपल्याला या जगामध्ये चांगलं जगायचं असेल तर सजग राहिलं पाहिजे. सजग राहणारा माणूसच किंवा मनुष्यच चांगल्या प्रकारे जीवन जगतो, फसवून घेऊ शकत नाही. कारण जो सजग नसतो त्याच्यावर वार करायला अनेक जण तयारच असतात. अनेक जण ह्या संधीची वाटच पाहतात की कशा प्रकारे याच्यावर हल्ला करता येईल. म्हणून झोपेत राहण्यापेक्षा कधीही जागं राहणं चांगलं, जेणेकरून आपला देखील नाश होणार नाही आणि आपण समृद्धीच्या मार्गावर जाऊत, सुखाच्या मार्गावर जाऊत. जय जय रामकृष्ण हरी.